एका ताईने मला तिची आपबीती सांगितली आहे. तिची ही कथा ऐकून तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल. आयुष्यात घेतलेला एक निर्णय किती मोठा परिणाम करू शकतो, हे या कथेतून दिसून येते. चला तर मग तिची ही हृदयस्पर्शी आपबीती तिच्याच शब्दात ऐकून घेऊया. माझं नाव रागिनी आहे. आम्ही 2 बहिणी आणि 2 भाऊ असे एक साधंसुधं पण आनंदी कुटुंब होतो. माझी आई गृहिणी होती, तर माझे बाबा नोकरी करत होते आणि बहुतेक वेळा ड्युटीवर असायचे. आमच्या कुटुंबात प्रेम, आपुलकी आणि एकमेकांबद्दल आदर होता. कॉलेजमध्ये शिकत असताना माझी ओळख एका मुलाशी झाली. सुरुवातीला आमची मैत्री होती, पण हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलली. आम्ही एकमेकांवर मनापासून प्रेम करू लागलो आणि आयुष्यभर एकत्र राहण्याची स्वप्न पाहू लागलो. पण आमच्या प्रेमासमोर एक मोठा अडथळा होता. तो दुसऱ्या जातीचा होता, त्यामुळे घरी आमच्या नात्याबद्दल सांगण्याची माझी हिंमत होत नव्हती. माझ्या आई आणि वडिलांचा माझ्यावर खूप विश्वास होता आणि त्यांचा विश्वास तुटू नये अशी माझी इच्छा होती. म्हणून मी माझ्या प्रेमाबद्दल घरात कोणालाही काहीच सांगितलं नाही. काही महिन्यांनी माझ्या घरी मला पाहण्यासाठी पाहुणे आले. त्यांनी मला पसंत केलं आणि काही दिवसांतच माझं लग्न ठरलं. घरात सर्वजण खूप आनंदी होते. माझी आई लग्नाच्या तयारीत व्यस्त होती, तर बाबा ड्युटी सांभाळून लग्नाच्या कामांसाठी वेळ काढत होते. नातेवाईक येऊ लागले, खरेदी सुरू झाली आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण माझ्या मनात मात्र मोठं वादळ सुरू होतं. एकीकडे माझं कुटुंब आणि दुसरीकडे माझं प्रेम. मी अनेक वेळा आईवडिलांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी माझे शब्द ओठांवरच अडकरून राहायचे. दिवसामागून दिवस जात होते आणि लग्नाचा दिवस जवळ येत होता. माझी घालमेल वाढत होती. शेवटी तो दिवस उजाडला, माझ्या लग्नाचा दिवस. घर सजलं होतं, पाहुण्यांची गर्दी होती आणि मंडपात लग्नाची तयारी सुरू होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण माझ्या मनात भीती आणि अस्वस्थता होती. मला जाणवत होतं की जर आज मी माझ्या मनाविरुद्ध निर्णय घेतला तर कदाचित आयुष्यभर त्याचा पश्चाताप करावा लागेल. त्या दिवशी मी एक कठीण निर्णय घेतला. लग्नाच्या मंडपात जाण्याआधी मी तिथून निघून गेले आणि माझ्या प्रियकरासोबत घर सोडलं. त्या क्षणी माझ्या मनात अनेक भावना होत्या: प्रेम, भीती, अपराधीपणा आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता. माझ्या त्या एका निर्णयामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं, पण मला अजूनही माहीत नव्हतं की पुढे माझ्यासाठी कोणती आव्हान आणि कोणते धक्कादायक सत्य वाट पाहत होते. सुरुवातीचे काही दिवस भीती, अनिश्चितता आणि नव्या आयुष्याची धडपड यामध्ये गेले. पण आम्ही दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. काही दिवसांनी मी माझ्या नवऱ्याच्या घरी आले. त्यांचं कुटुंब मोठं आणि एकत्र राहत होतं. घरात माझी सासू-सासरे, माझ्या नवऱ्याचा एक भाऊ आणि एक बहीण असे सगळेजण होते. सुरुवातीला मला त्या घरात रुळायला थोडा वेळ लागला. नवीन माणसं, नवीन वातावरण आणि नवीन जबाबदाऱ्या यांमुळे मी थोडी घाबरलेली होते. माझी सासू घरातील कामांबद्दल खूप शिस्त पाळणारी होती. त्या मला हळूहळू घरातील प्रत्येक गोष्टी शिकवत होत्या. सासरे स्वभावाने शांत आणि समजूतदार होते. घरात काही अडचण आली की ते नेहमी माझी बाजू समजून घ्यायचे. माझ्या नवऱ्याचा भाऊ माझ्याशी आदराने वागायचा, तर त्याची बहीण मला सख्ख्या बहिणीसारखीच वाटू लागली होती. हळूहळू मी त्या कुटुंबाचा एक भाग बनत होते. सकाळपासून रात्रीपर्यंत घरातील कामं, सण उत्सव, नातेवाईकांची ये-जा आणि रोजच्या जबाबदाऱ्या यांमध्ये माझे दिवस कसे जात होते ते मला कळलंच नव्हते. माझा नवरा देखील माझी काळजी घेत होता. आम्ही दोघं आमच्या संसाराची स्वप्न रंगवत होतो. लग्नानंतर काही वर्षे आनंदात गेली. त्या काळात आमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण आम्ही दोघांनी एकमेकांची साथ कायम ठेवली. त्यानंतर एक दिवस मला समजलं की मी आई होणार आहे. ती बातमी ऐकून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. घरातील सगळेजण खूप आनंदी झाले. माझी सासू माझी विशेष काळजी घेऊ लागली. सासरेही माझ्या तब्येतीची चौकशी करत असत. गरोदरपणाचे 9 महिने माझ्यासाठी खूप खास होते. प्रत्येक दिवस नव्या आशा आणि उत्सुकतेने भरलेला होता. माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी आम्ही अनेक स्वप्न पाहत होतो. घरातील प्रत्येकजण त्या छोट्या पाहुण्यांची आतुरतेने वाट पाहत होता आणि अखेर तो दिवस आला. देवाच्या कृपेने मला एका गोंडस सुंदर मुलीचा जन्म झाला. पहिल्यांदा तिला हातात घेतलं तेव्हा माझ्या डोळ्यांत आनंद अश्रू आले.
आई झाल्याची भावना शब्दात व्यक्त करणं अशक्य होतं. माझ्या मुलीच्या आगमनाने आमच्या घरात जणू आनंदाचा वर्षाव झाला होता. माझी मुलगी जसजशी मोठी होत गेली तसतसं माझं जग तिच्याभोवती फिरू लागलं. तिचं पहिलं हसू, पहिलं पाऊल, पहिला शब्द, प्रत्येक क्षण माझ्यासाठी अनमोल होता. घरातील सगळ्यांचा तिच्यावर खूप जीव होता. सासू सासरे तिचे खूप लाड करायचे आणि मी तर तिच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हते. मला वाटत होतं की आता माझं आयुष्य पूर्ण झालं आहे. माझा संसार, माझी मुलगी आणि माझं कुटुंब यामध्ये मी खूप आनंदी होते. पण मला कल्पनाही नव्हती की पुढील काळात माझ्या आयुष्यात अशी काही वळण येणार होती जी माझ्या आयुष्याचा संपूर्ण मार्गच बदलून टाकणार होती. माझ्या आयुष्यात अनेक चढउतार आले, पण एक गोष्ट माझ्या मनाला नेहमीच टोचत राहिली. लग्नाच्या दिवशी मी घेतलेल्या निर्णयामुळे माझ्या आई-वडिलांना खूप दुःख झालं होतं. काळ जसा पुढे सरकत गेला तसे माझ्या मनातील राग आणि दुःख कमी झाले. शेवटी माझ्या आई-वडिलांनी मला माफ केलं आणि पुन्हा माझ्याशी प्रेमाने बोलू लागले. पण माझा धाकटा भाऊ मात्र अजूनही माझ्यावर नाराज होता. त्याच्या मते मी कुटुंबाचा विश्वास तोडला होता, त्यामुळे तो मला माहेरी येऊ देत नव्हता. मी आई-वडिलांना भेटायला आले तरी त्याला ते आवडत नसे. ही गोष्ट माझ्या मनाला खूप वेदना देत होती. कारण आई-वडिलांनी मला माफ केलं होतं, पण माझ्याच भावाच्या मनातील राग अजूनही संपला नव्हता. असेच दिवस जात होते. माझी मोठी मुलगी आता थोडी मोठी झाली होती. त्याच काळात मला पुन्हा दिवस गेले. यावेळी सगळ्यांना मुलगा होईल अशी अपेक्षा होती, पण देवाने पुन्हा माझ्या ओटीत एक गोंडस मुलगी टाकली. मला मुलगी झाल्याचा आनंद होता, पण त्या काळात मला खूप अडचणीचा सामना करावा लागला. माझ्या दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी माझ्या आईची मला खूप आठवण येत होती. प्रत्येक मुलीला त्या काळात आईची गरज असते, पण माझी आई माझ्याकडे येऊ शकत नव्हती. कारण माझा धाकटा भाऊ अजूनही माझ्यावर नाराज होता आणि त्याच्या नाराजीमुळे घरात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. माझी सासूही आता खूप वृद्ध झाली होती. त्यांच्याकडून फारशी मदत होऊ शकत नव्हती. त्या कठीण काळात माझ्या नवऱ्यानेच सगळी जबाबदारी सांभाळली. हॉस्पिटलची धावपळ, माझी काळजी, मुलांची काळजी आणि घरातील कामं हे सगळं त्याने एकट्याने केलं. त्याचे ते उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. दुसऱ्या मुलींच्या जन्मानंतर मी खूप भावूक झाले होते. मला सतत वाटायचं की आयुष्यात प्रत्येकाकडून चुका होतात. माझ्याकडूनही एक मोठी चूक झाली असेल, पण इतक्या वर्षानंतरही मला शिक्षा मिळत राहणं योग्य आहे का? मी अनेकदा मनोमन देवाकडे प्रार्थना केली की माझ्या भावाच्या मनातील राग दूर होवो. माझा धाकटा भाऊ घरात नसला की मी चोरून माझ्या आईवडिलांना भेटायला जायचे. त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवायचे, त्यांची विचारपूस करायचे आणि पुन्हा माझ्या घरी परतायचे. प्रत्येक वेळी आईच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम दिसायचं आणि बाबांच्या आवाजात आपुलकी जाणवायची, पण भावाच्या मनातील दुरावा मात्र तसाच कायम होता. आज माझी मोठी मुलगी 10 वर्षाची आहे, तर माझी छोटी मुलगी 5 वर्षाची आहे. काळ खूप पुढे गेला, आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या, पण माझ्या धाकट्या भावाच्या मनातील राग मात्र अजूनही तसाच आहे. माझ्या आईवडिलांनी मला खूप आधी माफ केलं, माझ्या संसाराला स्वीकारलं, माझ्या मुलींवर प्रेम केलं, पण माझा भाऊ अजूनही माझ्याशी पूर्वीसारखा वागत नाही. आज जेव्हा मी माझ्या दोन्ही मुलींकडे पाहते, तेव्हा मला वाटतं की आयुष्य खूप छोटं आहे. राग, द्वेष आणि गैरसमज यापेक्षा नाती जपणं जास्त महत्त्वाचं असतं. माझ्याकडून चूक झाली असेल, मी घेतलेला निर्णय सर्वांना पटला नसेल, पण त्या निर्णयाला आता अनेक वर्षे झाली आहेत. त्या काळात मीही अनेक संकटं पाहिली, संघर्ष केला आणि माझं कुटुंब सांभाळलं. म्हणून आज माझ्या मनात एकच प्रश्न आहे, इतकी वर्षे उलटल्यानंतर, आई-वडिलांनी माफ केल्यानंतर माझ्या भावानेही मला माफ करून पुन्हा बहीण म्हणून स्वीकारावं का? तुम्हाला काय वाटतं? रागिणीच्या भावाने तिला माफ करायला हवं का नाही? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.